नमस्कार मंडळी, तृप्तीज डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण बनवतोय अगदी साधी सोपी सरळ अशी रेसिपी आणि रेसिपीचं नाव आहे दाल खिचडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी या दाल खिचडीसाठी 3 प्रकारच्या डाळी आणि तांदूळाचा वापर केलेला आहे। या ठिकाणी मी मूग डाळ, तूर डाळ आणि मसूर डाळ अशी वापरली आहे आणि तांदूळ अर्धा ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास डाळींचं मिश्रण असं मी हे पूर्ण मिश्रण घेतलेलं आहे। तांदूळ आणि डाळ हे आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचे। आता मी कुकरमध्ये हे टाकून घेतलंय मिश्रण आणि त्यामध्ये 2.5 ग्लास पाणी टाकलंय, म्हणजे 1 ग्लास डाळ आणि तांदूळाच्या मिश्रणासाठी मी 2.5 ग्लास पाणी येथे वापरलेलं आहे। त्यामध्ये टाकले चवीप्रमाणे मीठ, येथे मी अर्धा चमचा मीठ टाकले आणि थोडीशी चिमूटभर हळद आणि 1 तेजपत्त्याचं पान एवढं टाकून आपण ह्या कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता येथे आपली ही खिचडी तयार झालेली आहे। अगदी साधी खिचडी आहे ही। आता आपण याला फोडणी देणार आहोत। फोडणीसाठी मी येथे घेतले 2 ते 3 चमचे तेल, त्यामध्ये टाकली मोहरी आणि जिरे मोहरी छान आपल्याला तडतडू द्यायचे आहेत। त्यानंतर थोडंसं चिमूटभर हिंग टाकले आणि कांदा, येथे मी 2 छोट्या आकाराचे कांदे वापरलेत आणि 1 मिरची एवढं सगळं छान आपण परतून घेणार आहोत। आता यामध्ये मी टाकून घेते 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या थोड्या ठेचून घेतल्या आहेत मी, त्यामुळे छान चव येते। त्यानंतर येथे टाकली अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला हे देखील छान आपण परतून घेणार आहोत। हे परतून झालंय आपलं। आता यामध्ये मी टाकते थोडेसे वाटाणे आणि थोडेसे टोमॅटो, येथे मी 1 टोमॅटो वापरलेला आहे। हे देखील छान आपण परतून घेणार आहोत। हे मी 1 मिनिट असंच परतवून घेतलेत हे भाज्या, वाटाणे आणि टोमॅटो। त्यानंतर यामध्ये देखील मी अर्धा चमचा मीठ टाकलंय। अगोदरसुद्धा आपण खिचडी बनवताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे थोडं ते विचारात घेऊनच आपल्याला येथे मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये आपण जी पिवळी खिचडी बनवलेली होती ती यामध्ये टाकून घेऊयात आपण। तुम्ही बघू शकता मी येथे सर्व जो भात आहे तो यामध्ये टाकून घेतला आहे। आता यामध्ये मी टाकून घेतलंय अर्धा ग्लास गरम पाणी, येथे गरम पाणीच वापरायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दाल खिचडी ही थोडी पातळ असते, त्यामुळे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी आवडते दाल खिचडीची तसं तुम्ही पाणी वापरू शकतात। आता आपण या दाल खिचडीसाठी तडका बनवून घेणार आहोत। मी येथे 2 चमचे तेल घेतले, त्यामध्ये टाकलंय जिरं छान तडतडू द्यायचे। त्यानंतर 2 छोट्या लाल मिरच्या टाकल्यात, त्यानंतर थोडी हळद आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट हे छान आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर हे छान मिक्स करून आपण हा तडका आपल्या खिचडीमध्ये टाकून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता। आणि आपण जो तडका बनवला आहे तो तडका या दाल खिचडीमध्ये टाकल्यानंतर या दाल खिचडीची चव दुपटीने वाढते, त्यामुळे हा तडका नक्की टाकायचा आहे। अतिशय छान अशी लागते ही दाल खिचडी, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी आहे। आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत भरभरून असा कोथिंबीरने खूप छान अशी चव येते दाल खिचडीला। तुम्ही बघू शकता खूप छान दिसते आपली दाल खिचडी आणि पौष्टिक देखील आहे, कारण आपण बऱ्याचशा डाळींचा देखील वापर करतो दाल खिचडी बनवताना। कधीतरी काहीतरी हलकं खायचं आहे असं वाटलं तर दाल खिचडी ही बेस्ट ऑप्शन आहे आणि बनवायलाही अगदी सोपी आहे। चला तर मग एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात ही दाल खिचडी। तुम्ही बघू शकता किती छान दिसते, चवीलाही खूप छान लागते। चला तर मग या जेवायला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।